आज कॅफे ओपन केले गेले कार्यकर्ते आले होते. कारण हेच होतं की लास्ट टाइम त्यांना आपलं सँडविच खायचं होतं. नमस्कार मित्रांनो, आज व्लॉग सिरीजचा डे 55. जसं की तुम्हाला माहितीच आहे, उद्यापासून कॅफे क्लोज होणार आहे. बोलायची हिंमत तर होत नाही, पण आता सांगतो सगळ्यांना. तर फायनली आज तो दिवस आलाच आहे की कॅफे दोस्ती आज ऑफिशियली क्लोज होते. या 3 वर्षाच्या जर्नीमध्ये खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या, ज्या मी तुमच्यासोबत आता शेअर करतोय. सुरुवात इथनं होती की 3 वर्षापूर्वी एक बघितलं गेलेलं स्वप्न म्हणजे कॅफे दोस्ती. ह्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही केलेली मेहनत, ती म्हणजे आम्ही पॉसिबल त्या कामामधनं पैसे काढून कॅफेसाठी सेव्हिंग केली, पर्सनल लोन काढलं आणि कॅफेची स्थापना केली. वल्लभनगरमध्ये एक शॉप बघितलं, त्या शॉपमध्ये कॅफे टाकलं. आणि जर्नी एवढी सोपी नव्हती. खूप खूप म्हणजे खूप अप्स अँड डाऊन्स या जर्नीमध्ये आले. ह्या आता 3 वर्षाच्या कॅफेच्या जर्नीमध्ये खूप लोक लाईफमध्ये आली, कस्टमर्स, फ्रेंड्स, मित्रपरिवार, खूप काही गोष्टी झाल्या. पण या जर्नीमध्ये एक गोष्ट कळाली की प्रत्येक जण शेवटपर्यंत राहण्यासाठी आपल्या लाईफमध्ये आलेले नाही. खूप संबंध तुटले, लोकांनी साथ सोडली, सगळ्यांचे आभार. त्यांच्यामुळेच आज मला लाईफ कळली. पुढचे काय प्लॅन्स असतील नक्की मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि फक्त ह्या व्लॉग चॅनलला सपोर्ट करा. आपल्याला बंद पडू द्यायची नाही ही सिरीज. 100 डेजचा आपण प्लॅन केलाय, ते यशस्वीरित्या पार करायचं आहे आपल्याला. 100व्या दिवसाला, 100व्या व्लॉगला माझी अशी इच्छा आहे की माझ्या मित्रपरिवारासोबत मला ते सेलिब्रेशन करायचं आहे. तर आय होप की त्या गोष्टी प्रॅक्टिकली पॉसिबल झाल्या पाहिजे. धन्यवाद.